welcome you all, the students from Nagar districts, including all talukas, villages, and schools. Uh, as we all of you know that from yesterday, we are in the environment of English as we are preparing for scholarship exam of standard 8 and especially the unit language development, language study, in that tense contains some valuable information and techniques we are getting from this lesson. So once again, I would like to congratulate and welcome you all. So let us start the today's online session. Whatever the remaining content is there of the tense. अशा पद्धतीने काल जो आपण ग्रामर व्याकरण संदर्भातला काळ याचे प्रकार आणि काही वाक्य प्रश्नपत्रिकाचं स्वरूप काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने आज राहिलेला भाग या ठिकाणी आज आपण पूर्ण करत आहोत. सो लेट्स बिगिन नाव. तर बघा विद्यार्थ्यांनो, काल आपण इम्पॉर्टन्स ऑफ टेन्स बघितलं, कशा पद्धतीने आपल्याला काळाचा उपयोग होतो त्याच पद्धतीने काळाचे प्रकार बघितले. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ त्यांचे प्रकार आपण या ठिकाणी बघितले. साधा वर्तमान काळ असेल, अपूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ, त्याच पद्धतीने भूतकाळ बघितला. यामध्ये काल आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आणि त्याच्या अगोदर टू बी चे वर्तमान काळ, टू बी चा भूतकाळ आणि टू बी चा भविष्यकाळ बघितला. तसेच महत्वाचं म्हणजे टू बी ची रूपे, सहाय्यकारी रूपे, वर्तमानकाळी सहाय्यकारी रूपे एम, इज, आर. टू बी ची भूतकाळी सहाय्यकारी रूपे वॉज, वेअर आणि भविष्यकाळी रूपे शाल बी किंवा विल बी. परंतु आपण फक्त विल बी या सहाय्यकारी रूपाचाच वापर केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शाल बी हे सहाय्यकारी क्रियापद पूर्वीच्या काळी वापरत होते, आताच्या या सिस्टीम मध्ये किंवा या रिसेंटली आपण विल बी हे सहाय्यकारी रूप वापरत आहे भविष्यकाळासाठी. तसेच काल आपण इंग्रजी सर्वनाम याला आपण कर्ता म्हणूया, साचा म्हणूया. आय, वी, यू, ही, सी, इट, दे हे आपण बघितलं. त्याच पद्धतीने वाक्यामध्ये क्रियापदाचा रोल काय असतो, क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही किंबहुना त्या वाक्याला अर्थ लागत नाही, ते या ठिकाणी आपण काल बघितलं. जसं की आपण सुरुवातीचं जे क्रियापद आहे बघा या ठिकाणी गो, वेंट आणि गॉन. जसे की गोचा अर्थ जातो, वेंट म्हणजे गेला आणि गॉन म्हणजे गेला आहे किंवा गेलेला आहे. त्याच पद्धतीने इतरही काहीतरी बाकी क्रियापद आहेत. तर गो, वेंट, गॉन आपल्याला पाठ करायचा आहे. सी, सॉ, सीन, राईट, रोट, रिटन, स्पीक, स्पोक, स्पोकन, डू, डीड, डन, रीड, रीड या ठिकाणी रीड आहे समजून घ्यावे. लिसन, लिसन्ड, लिसन अशा पद्धतीचं क्रियापद आहेत. आणखी क्रियापद आहेत. या क्रियापदामध्ये आपल्याला बघा भूतकाळी रूप आणि पार्ट पार्टिसिपल रूप म्हणजे V3 दोघांना ईडी हा प्रत्यय लागला आहे. म्हणजे काही क्रियापदांना फक्त ईडी हा प्रत्यय लावून मूळ रूप होतं. त्याच पद्धतीने साच्या, जसं की आता सांगितलं मी तुम्हाला, काही प्रश्नपत्रिकेचा सराव आपण काल केला होता. आज आपला जो घटक आहे तो म्हणजे चालू काळ किंवा अपूर्ण काळ. मग सुरुवातीला आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स बघणार आहे. तर आय होप दॅट
यस्टरडेज होमवर्क यू हॅव डन. आता आपण बघूया आजचा वर्तमान काळ म्हणजे की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. या असणाऱ्या टेन्स साठी, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स साठी आपल्याला सूत्र लक्षात घ्यायचंय ते म्हणजे बघा, सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर अधिक वी आय एन जी अधिक कर्म. म्हणजेच काय बघा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, सहाय्यकारी रूप एम इज आर, नंतर क्रियापदाचे मूळ रूप आणि कर्म. कोणताही काळ आपल्याला शिकायचा असेल तर आपल्याला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने साचा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून साचा लिहिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला आय या प्रणाम समोर किंवा कर्त्यासमोर एम हे सहाय्यकारी रूप वापरायचं आहे. अपूर्ण काळ म्हणजे तो त्या काळाची क्रिया संपलेली नाही, किंबहुना तो काळ संपलेला नाही, क्रिया चालू आहे, अशा प्रकारचा बोध आपल्याला अशा वाक्यातून होतो. म्हणजेच बघा, नेहमीप्रमाणे मी मूळ क्रियापदाचं रूप गो हे घेतलेलं आहे. या असणाऱ्या एकच क्रियापद आपण घेऊन जर काळ समजून घेतले तर ते बेनिफिशियल असेल असं मला वाटतं. म्हणून मी मूळ क्रियापद आपलं गो घेतलेलं आहे. बघा, तर गो या क्रियापदाला नवीन काहीतरी अक्षर जोडलेली आहेत. ते म्हणजे बघा आय एन जी. तर आय एन जी या प्रत्ययाचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. वाक्यामध्ये क्रियापदाला जर आय एन जी लागलेला असेल तर असं समजायचं, एक तर हा काळ अपूर्ण आहे, चालू आहे, किंवा तो काळ चालू पूर्ण आहे. आता चालू पूर्ण काळ कोणता आहे मी तुम्हाला पुढे सांगेल, पण सध्या क्रियापदाची सहाय्यकारी रूप एम इज आर आणि क्रियापदाला आय एन जी लागलेला असेल तर तो काळ अपूर्ण काळ आहे. आता आपण वर्तमान काळ बघत आहोत, म्हणजेच तो अपूर्ण वर्तमान काळ म्हणूया किंवा चालू वर्तमान काळ म्हणूया. मग आय एम गोईंग, गोईंग म्हणजे क्रिया चालू आहे सध्या आताच्या कंडिशनला, म्हणून जात आहे त्याचा अर्थ होतो. म्हणजेच आय एम गोईंग, मी जात आहे. वी च्या समोर या ठिकाणी बघा आर हे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे वी हे अनेक वचन आहे. आम्ही टू बी ची सहाय्यकारी रूपे वर्तमानकाळी एम इज आर असल्याने वी या ठिकाणी आपल्याला इज न घेता, एम न घेता आर घ्यावं लागणार आहे. म्हणून वी आर आणि मूळ क्रियापदाला आय एन जी जोडलेला आहे. म्हणजेच काय, वी आर गोईंग, आम्ही जात आहोत. यू आर गोईंग ऍज युजल, तू जात आहे. यू आर गोईंग, जसं तुम्हाला मी सांगितलं, एकवचनी यू आणि अनेकवचनी यू, किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान यू आणि वयाने मोठे यू असं आपण समजण्याची म्हणूया. पण या ठिकाणी सिंग्युलर आणि प्लुरल, एकवचन अनेकवचन असं समजून घ्यायचं आहे. यू आर गोईंग, तू जात आहे. यू आर गोईंग, तुम्ही जात आहात म्हणा किंवा आहे म्हणा. ही इज गोईंग या ठिकाणी बघा, म्हणजे एम किंवा इज किंवा आर हे कोणत्या प्रनाउनला वापरायचं आहे, कोणत्या सब्जेक्टला लावायचं आहे. या ठिकाणी बघा, आयच्या समोर फक्त एम येणार आहे, अनेक वचनीला आर आहे, आणि तृतीय पुरुषी जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं थर्ड पर्सन म्हणजे ही, सी आणि इट आहे. ही, सी आणि इट. तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्या समोर साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला एस किंवा एस प्रत्यय लागलेला आहे. तसं या अपूर्ण काळामध्ये आपल्याला इज हे सहाय्यक क्रियापद आपल्याला वापरायचं आहे. म्हणजेच काय, ही इज गोईंग असं म्हणूया. म्हणजेच काय, तो जात आहे. सी इज गोईंग, ती जात आहे. इट इज गोईंग, तो, ती, ते सर्व जात आहे. गोईंग या असणाऱ्या क्रियापदाचा अर्थ आहे जात आहे. जर आपण रन हे मूळ क्रियापद घेतलं आणि त्याला आयएनजी लावला म्हणजे रनिंग झालं. रन म्हणजे पळतो, रनिंग म्हटलं तर पळत आहे. ड्रिंक हे क्रियापद घेतलं, ड्रिंकला आपण आयएनजी लावला. ड्रिंकिंग म्हटलं, ड्रिंक म्हणजे पिणे, आणि ड्रिंकिंग म्हटलं तर पीत आहे. म्हणजे क्रिया सध्या जी चालू आहे
तो असतो अपूर्ण काळ किंवा चालू काळ. जसे की इटिंग खात आहे, ड्रिंकिंग पीत आहे, स्लीपिंग झोपत आहे, रायटिंग लिहित आहे. समजून घ्यायचं आहे आयएनजी प्रत्यय आहे म्हटलं की तो अपूर्ण काळ आहे. आता बघा या ठिकाणी राहिलेला करता दे आर गोईंग, ते सर्व जात आहे. अशा प्रकारे आपल्याला साध्या काळानंतर अपूर्ण काळाचा वर्तमान काळ बघितला आहे, आयएनजी प्रत्यय आहे आणि सहाय्यकारी रूप जोडले आहेत, म्हणजेच तो अपूर्ण काळ आहे. आफ्टर दॅट आपल्याला या ठिकाणी काही वाक्य बघूया आपण. जर आपल्याला अपूर्ण काळाची वाक्य समजून घ्यायची असतील तर आपल्याला गरज आहे क्रियापदांची, गरज आहे सहाय्यकारी क्रियापदांची. तर बघा काल ज्या पद्धतीने एक वाक्य आपण घेतलं होतं, आता आपण असं म्हणूया, रमेश गाणे गात आहे. अपूर्ण काळ आहे हे कसं ओळखायचं, तर गात आहे हा शेवटचा शब्द लक्षात घ्यायचा. गात आहे, झोपत आहे, वाचत आहे, नाचत आहे, बागडत आहे, उडवत आहे, अशा प्रकारचे शब्द असतील तर ते अपूर्ण काळाचे असतात. तर बघा नेहमीप्रमाणे आपल्याला कर्ता घ्यायचा आहे. कर्ता आहे आपला रमेश. बघा रमेश नंतर आपल्याला घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद. आता गात आहे, गाण्याला शब्द आहे आपलं SING, हा झाला तुमचा V1 म्हणजे मूळ क्रियापद, क्रियापदाचं पहिलं रूप. पण या ठिकाणी गाणे हा शब्द नसून, गात नसून तो गात आहे, म्हणजे अशी प्रक्रिया आहे. त्याच्यावरती प्रोसेसिंग म्हणजे गात आहे, ING फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे, म्हणजे SING ते मूळ क्रियापदाला ING. त्याच्या अगोदर आपल्याला एक कोणता तरी शब्द राहिलेला आहे, सांगा. सूत्रामध्ये काय सांगितलं होतं, सब्जेक्ट प्लस एम इज आर. एम इज आर पैकी आपल्याला या ठिकाणी कोणतं लावायचं आहे, इज आहे. कारण का, रमेश हा करता थर्ड पर्सन मध्ये येत असल्याने आपण या ठिकाणी एम न वापरता, आर न वापरता आपल्याला इज वापरायचं आहे. रमेश इज. आता गात आहे, मेन शब्द क्रियापद आहे सिंग, मग आपण त्या ठिकाणी सिंग घेणार आहे. परंतु सूत्रामध्ये सांगितलेलं आहे VING. वी म्हणजे क्रियापद आणि त्याला ING प्रत्यय लावला, ING उच्चार झाला सिंगिंग. रमेश इज सिंगिंग, गाण्याला शब्द आहे सॉन्ग. अशा पद्धतीने रमेश इज सिंगिंग सॉन्ग अशी रचना या ठिकाणी तयार होते. त्याच पद्धतीने आणखी वेगवेगळी आपण घेऊ शकतो. जसे की बघा, मी पुस्तक वाचत आहे, मग मीला शब्द आय, वाचत आहे एम रीडिंग, आय एम रीडिंग बुक. अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपण वाक्य घेऊन अपूर्ण काळ घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो काळ आहे तो म्हणजे कंटिन्युअस पास्ट टेन्स. कंटिन्युअस म्हणजे चालू किंवा अपूर्ण, पास्ट म्हणजे भूतकाळ. सूत्र नेहमीप्रमाणे बघा, एस प्लस वॉज आणि वेअर. या ठिकाणी सहाय्यकारी रूप एमिजार नसून वॉज वेअर आलेली आहेत. वॉज म्हणजे होता, वेअर म्हणजे होते. भूतकाळ असल्यामुळे आपल्याला होता होते म्हणावं लागेल, म्हणून सहाय्यकारी रूप वॉज वेअर घेतलेली आहेत. नेहमीप्रमाणे या ठिकाणी बघा, वी म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, कारण ING हा प्रत्यय फक्त क्रियापदाच्या पहिल्या रूपालाच येतो. क्रियापदाचं भूतकाळी रूप असेल त्याला ING प्रत्यय नसतो आणि तिसऱ्यालाही नसतो, म्हणून समजायचं क्रियापदाच्या मूळ रूपाला ING. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वॉज आणि वेअर सहाय्यकारी क्रियापद कारण भूतकाळ आहे, आणि VING ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट जे शेवटचा शब्द असतो तो. तर बघा साच्यामध्ये आपण हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे आहेत. जसं की वॉज हे एकवचनी आहे आणि वेअर हे अनेक वचनी आहे. म्हणजेच आय वॉज गोईंग, नेहमीप्रमाणे मी क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे गो हे घेतलेलं आहे. गो ला ING म्हणजे गोईंग आहे क्रियापदाचं मूळ रूप, गो आणि त्याला ING.
आय वॉज गोईंग म्हणजेच मी जात होतो, कारण वॉजचा अर्थ आहे होतो. मग आय वॉज म्हटल्यामुळं मी जात होतो असं असेल. भूतकाळ अनेक वचनेमध्ये वी या ठिकाणी वॉज न वापरता बघा वेअर हे सहाय्यकारी रूप वापरलेलं आहे, कारण वेअर हे अनेक वचनी आहे. होते असं म्हणूया आपण, म्हणजेच वी वेअर गोईंग आम्ही जात होतो, कारण वीचा अर्थ आम्ही, वेअर म्हणजे होते, पण होतो कारण वाक्यानुसार त्याचं होनिक्स बदलतं. वी वेअर गोईंग म्हणजे आम्ही जात होतो. सेकंड पर्सन मध्ये यू वेअर गोईंग वॉज न वापरता यू ला वेअर वापरावं लागतं. तू जात होता, यू वेअर गोईंग तुम्ही जात होतात. थर्ड पर्सन मध्ये ही वॉज गोईंग तो जात होता, सी वॉज गोईंग आणि इट वॉज गोईंग दे वेअर गोईंग. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, ज्या ठिकाणी वॉज वापरलेला आहे ते एकवचनी करता आहे आणि ज्या ठिकाणी वेअर वापरले आहे अनेक वचने आहे. गोईंग सगळ्यांना सेम आहे, म्हणजे आय वॉज गोईंग मी जात होतो, वी वेअर गोईंग आम्ही जात होतो, यू वेअर गोईंग तू जात होता, यू वेअर गोईंग तुम्ही जात होता, ही वॉज गोईंग तो जात होता, सी वॉज गोईंग ती जात होती, वॉज होता आणि वेअर होते. अशा पद्धतीनं अपूर्ण भूतकाळ आहे. या अपूर्ण भूतकाळामध्ये काही वाक्य जर आपल्याला बघायचे असतील तर आपण एक दोन वाक्य बघूया, कारण आज कंटेंट थोडा लार्ज आहे, आपल्याला थोडा स्पीड घ्यावा लागेल. बघा, या अपूर्ण भूतकाळामध्ये जर वाक्य घ्यायचं म्हटलं तर बघा, सोनल काल इंग्रजी पुस्तक वाचत होती. आपल्याला काळ कसा समजून घ्यायचा हे तुम्हाला मी सांगितलं होतं बघा अगोदर. मराठी वाक्यातला शेवटचा जो दोन शब्द असतात, वाचत होती, हा आपला क्रियापद असतो आणि या क्रियापदाची क्रिया वाचत होती म्हणजे संपलेली नव्हती, वाचत होती असा अर्थ आहे, म्हणजेच अपूर्ण काळ आहे. भूतकाळातलाही अपूर्ण काळ आहे. तर नेहमीप्रमाणे करता द्यायचा आपल्याला सोनल. सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे, होती असल्यामुळे या ठिकाणी वॉज येणार आहे, एकवचनी आहे कारण ती सोनल वॉज. आता वाचनेला शब्द आहे रीड, पण वाचत होती, होती म्हटल्यामुळं खेळत होती, वाचत होती, रडत होती, जेवत होती, अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते अपूर्ण भूतकाळ दर्शवतात. म्हणजेच वॉज नंतर रीड घ्यायचं आहे, परंतु अपूर्ण काळ असल्यामुळे त्याला आय एन जी प्रत्यय आपण या ठिकाणी लावणार आहे. म्हणजे काय, वॉज रीडिंग, सोनल वॉज रीडिंग आणि पुढचं ऑब्जेक्ट आहे आपलं इंग्लिश. इंग्लिश बुक, इंग्लिश बुक घेतलं, आपलं वाक्य पूर्ण झालं. सोनल वॉज रीडिंग इंग्लिश बुक. बघा, अशा पद्धतीनं आपल्याला वाक्य रचना बनवता येते. सोनल हा सब्जेक्ट आहे, वॉज रीडिंग हे झालं अपूर्ण काळाचं प्रतीक आणि इंग्लिश बुक कर्म झालं, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर पैकी वॉज आणि इंग्लिश बुक. अशा पद्धतीने अपूर्ण काळ अपूर्ण भूतकाळ आपण बघितला. त्याच पद्धतीने
पुढचा काळ आपल्याला बघायचा आहे अपूर्ण भविष्य काळ. या असणाऱ्या अपूर्ण भविष्य काळामध्ये आपल्याला क्रियापदाची सहाय्यकारी रूप लक्षात घ्यायची आहेत. बघा मगाशी बघितल्याप्रमाणे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये राम आंबा खात आहे. याच्यामध्ये काय लक्षात येईल आपल्याला? राम इज इटिंग मँगो. राम इज इटिंग मँगो. रवी पुस्तक वाचत आहे. रवी इज रीडिंग बुक. सोनल दूध पीत आहे. सोनल इज ड्रिंकिंग मिल्क. रमेश गाणे गात आहे. रमेश इज सिंगिंग अ सॉन्ग. अशा प्रकारे वाक्य आपण बघू शकतो. त्याच पद्धतीने बघा आता जे बघितलेलं आपण अपूर्ण काळामध्ये, अपूर्ण भूतकाळामध्ये ते सर्व अभ्यास करत होते. करत होते म्हणजे वॉज वेअर स्टडिंग. काय येईल? वेअर स्टडिंग. या ठिकाणी फक्त एवढंच बघूया आपण, अभ्यास करत होते. ते सर्व. आता या ठिकाणी अनेक वचन हा करता दर्शवतो. म्हणजेच दे वेअर स्टडिंग. दे वेअर स्टडिंग. ते सर्व अभ्यास करत होते. उडवत होतो म्हणजेच काय? आम्ही. आम्हीला आपण काय घेणार आहे? वी. उडवत होते. आता वेअर येणार कारण आम्ही हा अनेक वचनी करता आहे. मग वी वेअर. उडवण्याला शब्द आहे फ्लाय. आपल्याला क्रियापद माहित पाहिजे. फ्लाय आणि त्याला आयएनजी कारण क्रिया चालू आहे. वी वेअर फ्लाइंग. पतंगाला शब्द आहे काइट. कधी? काल. भूतकाळ दर्शवणारा शब्द एस्टरडे. अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. बघा वी वेअर फ्लाइंग काइट एस्टरडे. कारण काल शब्दाला, गेल्या वर्षी शब्दाला भूतकाळ समजायचा. तुम्ही गेल्या वर्षी नदीत पोहत होते. तुम्हीला शब्द यू. आता पोहत होते वेअर स्विमिंग. यू वेअर स्विमिंग इन द रिव्हर लास्ट इयर. जसं मी तुम्हाला सांगितलं लास्ट इयरला शब्द काय आहे? गेल्या वर्षी. काय येईल? यू वेअर. पोहण्याला शब्द स्विम आहे पण आयएनजी आल्यानंतर त्याला स्विमिंग होईल. यू वेअर स्विमिंग इन द रिव्हर आणि लास्ट इयर गेल्या वर्षी. अशा पद्धतीनं आपण इंग्रजी वाक्य बनवू शकतो. पुढे जाऊया. अपूर्ण म्हणजेच चालू भविष्यकाळ. भविष्यकाळाची क्रिया आहे हे आपल्याला विल. भविष्यकाळाची क्रिया आहे हे आपल्याला विल नुसार समजतं. आणि आणखी एक शब्द पुढे आला आहे बघा विलच्या समोर. व्यवस्थित बघा तुमच्या लक्षात येईल. विलच्या पुढे काय आहे? बी. बीई हा शब्द आलेला आहे. त्याला आपण विल बी आलं की असं समजायचं आहे दॅट इज अपूर्ण काळ. कारण विल तर भविष्य काळ आहे हे तर निश्चित आहे. पण विलच्या समोर आणखी बी आलेला आहे. सूत्रामध्ये आपण लक्षात घेऊया. विल विल बी म्हणजे विल बी आलं की भविष्य काळ तो पण अपूर्ण किंवा चालू. एकतर तुम्ही चालू म्हणा किंवा अपूर्ण म्हणा. कारण कधी कधी परीक्षेमध्ये अपूर्ण नावानंही माहिती येते किंवा चालू नावानं. त्याच्यामुळे आपण चालू आणि अपूर्ण दोन्ही म्हणायचं. चालू म्हणजेच अपूर्ण, अपूर्ण म्हणजे चालू असं म्हटलं ते चालेल. बघा सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वी आय एन जी. भविष्य काळामध्ये नेहमी क्रियापदाचं मूळ रूपच आलेलं असतं. हे तुम्ही लक्षातच ठेवायचं. कारण भविष्य काळामध्ये येणारा काळ आहे तो. भूतकाळाचा संबंध त्याला येणार नाही. म्हणून आपल्याला क्रियापदाचं मूळ रूप येणार आहे म्हणजेच वी आय एन जी. आणि ऑब्जेक्ट समोर आहे ते ऑब्जेक्ट आपलं कोणते असू शकतं? सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वी आय एन जी.
म्हणजेच काय, साच्यामध्ये काय टाकलं, साच्या आपला माहिती आहे, आय वी यू यू ही सी इट आणि दे. मला वाटतं आज तुमचा सर्वांचा पाठ झाला असेल. साच्या, आय वी यू यू ही सी इट दे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, अपूर्ण भविष्यकाळ सिंग्युलर मध्ये आय विल बी गोईंग, आय विल बी गोईंग, मी जात असेल, अपूर्ण काळाची क्रिया आहे भविष्यकाळामध्ये. आय विल बी गोईंग, मी जात असेल. वी विल बी गोईंग, आम्ही जात असेल. यू विल बी गोईंग, तू जात असेल. यू विल बी गोईंग, तुम्ही जात असाल. ही विल बी गोईंग, तो जात असेल. इट विल बी गोईंग, तो ती ते सर्व जात असतील म्हणा किंवा असेल म्हणा. आणि दे विल बी गोईंग, ते सर्व जात असतील. म्हणजे या असणाऱ्या भविष्यकाळामध्ये क्रिया संपलेली नाही, क्रिया ही चालू आहे. आय विल बी गोईंग, जर आपण गो या क्रियापदाऐवजी आपण जर आणखी दुसरं कोणतं क्रियापद घेतलं तर कसं होईल. जर समजा गोईंगच्या ऐवजी आपण लर्न म्हणूया, लर्न, LEARN, लर्न म्हणजे शिकणे, लर्न म्हणजे शिकणे. तर कसं होईल बघा, आय विल बी लर्निंग, गोईंगच्या ऐवजी मी लर्न घेतलं आणि लर्न घेतल्यानंतर त्याला ING लावायचं, आय विल बी लर्निंग, म्हणजेच मी शिकत असेल. वी विल बी लर्निंग, आम्ही शिकत असेल. यू विल बी लर्निंग, तू शिकत असेल. असं आपण वेगवेगळ्या क्रियापद घेऊन आपण वाक्य घेऊ शकतो. तर बघा, आता गोईंग वळूया आपण. आय विल बी गोईंग, मी जात असेल. वी विल बी गोईंग, आम्ही जात असेल. यू विल बी गोईंग, तू जात असेल. यू विल बी गोईंग, तुम्ही जात असाल. ही विल बी गोईंग, तो जात असेल. शी विल बी गोईंग, ती जात असेल. इट विल बी गोईंग, तो ती ते सर्व जात असतील. आणि दे विल बी गोईंग, ते सर्व जात असतील. अशा प्रकारे अपूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. वाक्याकडे बघूया आपण. तर बघा, अपूर्ण भविष्यकाळचं वाक्य आहे, हे कसं समजायचं. खात असेल या असणाऱ्या क्रियापदाकडे बघायचंय. खात असेल म्हटलं की तो समजून घ्यायचा आपल्याला हे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. तर बघा, आपण ट्रान्सलेशन करूया. तोला ही वापरतो आपण, ही. खात असेल, खात असेल, असेल म्हणजे भविष्यकाळ आहे. म्हणजेच आपल्याला अपूर्ण भविष्यकाळामध्ये विल बी हे वापरायचं आहे. ही विल बी आणि क्रियापदाला ING. क्रियापद काय आहे, खाणे, म्हणजेच इट. ही विल बी आणि ING प्रत्यय लावल्यानंतर काय झालं, ही विल बी इटिंग सफरचंद अँड ऍपल. ही विल बी इटिंग अँड ऍपल. अपूर्ण काळाची ओळख तुम्हाला विल बी इटिंग या असणाऱ्या शब्दाने होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, विल बी इटिंग म्हणजेच दॅट इज कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आमची शाळा सुरू झाली असेल. आता हे कसं होईल बघा, आमची, आवर स्कूल सुरू झाली असेल. विल बी, कारण हे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंच आहे. विल बी सुरू होणे याला शब्द आहे स्टार्ट. मग काय म्हणता येईल, आवर स्कूल विल बी स्टार्टिंग. बिगिनिंग म्हणलं तरी चालेल. जे शब्द ज्यांचा शब्दसाठा भरपूर आहे त्यांना काही अडचण येणार नाही. आवर स्कूल विल बी स्टार्टिंग. एस्टरडे म्हणू शकत नाहीये, टुमारो म्हणलं तरी चालेल. आवर स्कूल विल बी स्टार्टिंग. त्याच्या पुढे बघा, मी उद्या, भविष्यकाळाची ओळख, उद्या हा शब्द आहे. पुढच्या वर्षी, हे भविष्यकाळाची ओळख दाखवतात. मी उद्या या प्रकल्पावर काम करेन. काय म्हणता येईल, आय विल बी. काम करण्याला शब्द आहे वर्क. काय म्हणता येईल, आय विल. कारण काय सांगितलं आहे मी तुम्हाला,
सहाय्यकारी क्रियापद प्लेज व्हेरी वायटल रोल इन ऑल सेंटेन्स. आय विल बी म्हटलं की अपूर्ण काळ आहे. आय विल बी मेन क्रियापद वर्क, काम करण्याला वर्क म्हणतो आपण, पण करेल म्हटल्यामुळे आयएनजी लावायचं. आय विल बी वर्किंग. आता या प्रकल्पावर, प्रकल्पाला आपण प्रोजेक्ट म्हणू, या प्रकल्पावर म्हणजेच काय, ऑन धिस प्रोजेक्ट आय विल बी वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट. आम्ही पुढच्या वर्षी पहिला नंबर मिळवेल. आम्हीला आपण काय म्हणूया, विल. नंबर मिळवेल काय म्हणता येईल, मिळवलेला शब्द काय आहे, गेट. म्हणजे काय होईल, विल बी लिहावंच लागतंय. वी विल बी गेटिंग, काय म्हणता येईल, वी विल बी गेटिंग फर्स्ट रँक नेक्स्ट इयर. तुम्हाला मगाशी सांगितलं मी, काल, मागच्या वर्षी, पुढच्या वर्षी, उद्या असे शब्द आले की समजून जायचं ते शब्द वर्तमान काळाचे नसून भविष्य काळाचे आहेत. गेल्या वर्षी म्हटलं की भूतकाळ, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी, टुमारो उद्या असे शब्द आले की भविष्यकाळ. अशा पद्धतीने आपण भविष्यकाळाची वाक्य बघितली. कोणत्या, चालू किंवा अपूर्ण, कंटिन्युअस, फ्युचर टेन्स. नाव मूव्ह टू नेक्स्ट टाइप्स ऑफ टेन्स ऑफ प्रेझेंट टेन्स दॅट इज परफेक्ट. नावामध्येच बघा परफेक्शन आलेलं आहे. परफेक्ट म्हणजे कम्प्लिटली पूर्ण झालेला काळ. वाक्याची क्रिया पूर्ण झाली आहे. माझं शिकवणं पूर्ण झालेलं आहे म्हटलं की काय म्हणतो आपण, माय टीचिंग इज कम्प्लिटेड असं म्हणूया आपण, किंवा माय क्लास इज ओव्हर, संपलेला आहे. वाक्याची क्रिया पूर्ण झालेल्या काळाला आपण काय म्हणतो, पूर्ण काळ म्हणतो. आता आपण वर्तमान काळाचा पूर्ण काळ बघत आहे, म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट जसं सिंपल साधा, कंटिन्युअस म्हणजे अपूर्ण. आता परफेक्ट चालू आहे आपला, पण कोणत्या काळाचा, प्रेझेंट टेन्सचा. सूत्र लक्षात द्यावा. पहिल्यांदा तुम्हाला फोकस करावं लागेल सूत्राला. सब्जेक्ट प्लस नवीन दोन शब्द आले बघा. अपूर्ण काळात कोणते शब्द आले, एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल हे आले होते. आता आपल्याला पूर्ण काळामध्ये, वर्तमान काळात हॅव आणि हॅज हे शब्द नवीन आलेले दिसतात. हॅवचा अर्थ आहे ला आहे किंवा जवळ आहे. हॅजचा अर्थ पण तोच आहे, फक्त हॅव कोण कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं, सॉरी हॅज कधी वापरायचं. तर जसं आपण एक वचनी कर्त्याला आणि अनेक वचनी कर्त्याला वेगवेगळं वापरलं होतं, पण या ठिकाणी बघा थोडी गंमत आहे वेगळी. हॅव हे आयला वापरलेलं आहे, विल आहे आणि देला आहे. कारण ग्रॅमॅटिकली रूल्स असल्यामुळे आपल्याला फॉलो करतात. तर बघा सूत्राकडे लक्ष द्या. हॅव हॅव आणि हॅज. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वी थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप नवीन तयार झाले. आतापर्यंत आपण क्रियापदाचं मूळ रूप हे बघितलं, वर्तमान काळाला बघितलं आणि भविष्य काळाला. भूतकाळाला त्याचं भूतकाळ रूप आपण दिलं होतं, कारण भूतकाळाला त्याच स्वतःच रूप आहे. भविष्य काळाला क्रियापदाचं मूळ रूपच असतं, फक्त आयएनजी प्रत्यय वगैरे लागतो, विल च्या समोर बी येतं वगैरे. आता पूर्ण वर्तमान काळामध्ये असो, पूर्ण भूतकाळामध्ये असो किंवा पूर्ण भविष्यकाळ असो, वी थ्री फोकस करायच्याकडे. क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, गो च भूतकाळी रूप वेंट आहे आणि तिसरं रूप काय आहे, गॉन. गो, वेंट, गॉन. म्हणजे सब्जेक्टच्या समोर हॅव किंवा हॅज घ्यायचंय. आता हॅज एवढं लक्षात ठेवायचं, हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आपल्याला फक्त थर्ड पर्सन समोरच वापरायचं आहे. हॅज ही समोर, सी समोर किंवा इट समोर. ही म्हणजे तुम्हाला सांगितलं ऑल नेम, पुल्लिंगी सर्वांची नावं, तुमची आमची. स्त्रीलिंगी सी ते असतील आणि इट म्हणजे दॅट अॅनिमल्स ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स नेम्स. जसं की मी म्हटलं, तो विद्यार्थी, त्याने
खूप अभ्यास केलेला आहे. त्याने खूप अभ्यास केलेला आहे. अभ्यास केलेला आहे. स्टडीड. ही हॅज स्टडीड लॉट. कारण हॅज वापरलं त्याला. या ठिकाणी आपल्याला हॅव आणि हॅज हे लक्षात घ्यायचं आहे. क्रियापदाचं तिसरं रूप ऑब्जेक्ट तेच आहे बघा. तर सिंग्युलर मध्ये आय हॅव गॉन तिसरं रूप आहे. आय हॅव गॉन. मी गेलो आहे. मी गेलेलो आहे म्हटलं तरी चालेल. मी इथं गेलो म्हटलंय. गेलेलो म्हटलं तरी चालेल कारण क्रिया पूर्ण झालेली आहे. मी गेलेलो आहे. वी हॅव गॉन. आम्ही गेलेलो आहे म्हणा किंवा आम्ही गेलो आहे. यू हॅव गॉन. तू गेला आहे म्हणा. गेलेला आहे म्हणा. यू हॅव गॉन. तुम्ही गेलेला आहात म्हणा. या ठिकाणी हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. आहेच्या पुढे हे लागलंय. दॅट इज रॉंग. त्याच्यानंतर ही हॅज गॉन. तो गेला आहे. गेलेला आहे म्हणावं लागेल. सी हॅज गॉन. ती गेलेली आहे. इट हॅज गॉन. ते गेलेले आहेत. दे हॅव गॉन. ते सर्व गेलेले आहेत. म्हणजे पूर्ण पूर्ण वर्तमान काळाची ओळख आपण क्रियापदाचं तिसरं रूप आणि हॅव किंवा हॅज ने होते. त्यामुळे हॅव हॅज आलं तर आपोआप तिसरं रूप येतं. हे लक्षात ठेवायचं. आय हॅव गॉन टू मार्केट. मी मार्केटला गेलेलो आहे. वी हॅव स्विम इन द रिव्हर. आम्ही पोहलेलो आहे. बघा. वी हॅव ड्रंक कॉफी. आम्ही कॉफी पिलेलो आहे. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. क्रियापदाची रूप माहित असणं गरजेचं आहे. गो वेंट गॉन. सी सॉ सीन. राईट रोट रिटर्न. कम केम कम. स्पीक स्पोक स्पोकन. रीड 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 अशी क्रियापदाची रूप आहेत. तर आय होप हा तुम्हाला परफेक्ट प्रेझेंटेन्स समजला असेल. एखादं वाक्य आपण बघूया. यामध्ये बघा आपल्याला क्रियापदाचं रूप माहित असलेलं आपण एखादं वाक्य बघूया. कोणतं क्रियापद घ्यायचं? नेहमीप्रमाणे घेतलं तरी चालेल. आता आपण रनचं घेऊया किंवा स्पीकचं घेऊया. यस बघा. राधाने अभ्यासाचं घेऊया. राधाने अभ्यास. वर्तमान काळ चालू आहे. तो पण कोणता? पूर्ण. राधाने अभ्यास केलेला. पूर्ण झाली क्रिया आणि आहे. आहे म्हणजे वर्तमान काळ आहे हे गृहीत धरायचं. आणि केलेला म्हटल्यामुळे तर पूर्ण क्रिया झाली. बघा आता राधाने. आपल्याला राधाने म्हटल्यामुळे त्याचं नाव काय आहे? RADHA. ने घ्यायचं नाही. राधाच म्हणायचं. आणि आता तुम्ही स्पेलिंग लिहिता RADHANE असं नाही. फक्त राधा. मूळ नाव घ्यायचं असतं. राधा. सूत्र काय सांगत आहे? हॅव किंवा हॅज. मी तुम्हाला सांगितलं हॅज तृतीय पुरुष मध्ये घ्यायचं. थर्ड पर्सन मध्ये. आणि थर्ड पर्सन मध्ये ही सी इट तीनही करते. तिन्ही प्रोनाउन येतात म्हणून आपल्याला हॅज घ्यावं लागणार आहे. राधा हॅज. आता अभ्यास केलेला आहे म्हणजे स्टडी हे मूळ रूप आहे. मूळ रूप तुमचं कोणतं आहे? STUDY. हे क्रियापदाचं मूळ आहे. आणि त्याचं भूतकाळी रूप स्टडीड. आणि भविष्य सॉरी तिसरं रूप पण काय आहे? स्टडीडच आहे. राधा हॅज स्टडीड. STUDYED. स्टडीड. राधा हॅज स्टडीड. संपला विषय. विषय ऑब्जेक्ट दिलेला नाहीये. तिथपर्यंत आपण घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण काळाची वाक्य समजून घेत आहे. जाऊया पुढे. पूर्ण भूतकाळ. भूतकाळामध्ये तिसरा प्रकार आपण बघत आहे म्हणजे पूर्ण. पूर्ण म्हणजे दॅट ऍक्शन हॅज बीन कम्प्लिटेड. तर बघा लेट अस लुक टू द इट्स फॉर्म्युला. फॉर्म्युला इज गिवन सब्जेक्ट प्लस हॅड ओनली. क्रियापदात सहाय्यकारी क्रियापदाचं फक्त हॅड हे दिलेलं आहे. कारण भूतकाळीला एकच आहे हॅड. V3 आहे. भूतकाळाची पूर्ण भूतकाळ चालू आहे म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी घ्यायचं आहे. जसं की बघा आय हॅड. हॅव आणि हॅज वर्तमान काळाला घेतलेला आहे. भूतकाळाला आपल्याला हॅड घ्यायचं आहे. राधा हॅड गॉन. भूतकाळी रूप गॉन आहे. कुणाचं? गोचं. गोचं भूतकाळी रूप काय आहे? गॉन आहे. राधा हॅड गॉन
मी सॉरी आय हॅड गॉन मी गेलो होतो. वी हॅड गॉन आम्ही गेलो होतो. यू हॅड गॉन म्हटलं की गेला होता, गेलो होता, गेलेला होता, हे लक्षात ठेवायचं. यू हॅड गॉन तुम्ही गेलेला होता. ही हॅड गॉन तो गेलेला होता. शी हॅड गॉन ती गेलेली होती. इट हॅड गॉन ते तो तिथे सर्व गेलेले होते. आणि दे हॅड गॉन तो ती ते सर्व गेले होते म्हणा, किंवा ते सर्व गेले होते असं म्हणा. म्हणजे भूतकाळ पूर्ण आहे. म्हणजे हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप वी थ्री आहे. हॅड गॉन हॅड गॉन हॅड गॉन, हॅड स्टडीड, हॅड स्पोकन, हॅड रीड, हॅड ड्रंक, हॅड कम, अशा प्रकारची वाक्य आहेत. बघा एक वाक्य बघूया. आम्ही काल, भूतकाळाची ओळख, आम्ही काल पुण्याहून आलेलो होतो. आम्ही काल पुण्याहून आलेलो होतो. आम्ही काल पुण्याहून आलो होतो म्हणलं तरी चालेल. आलो होतो. आम्ही काल पुण्याहून आलो होतो. आलो होतो म्हटलं की क्रिया पूर्ण झालेली आहे. कारण आपल्याला काळ जर ओळखायचं असेल तर क्रियापदाचं रूपच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता याचं बघा उत्तर. आम्हीला आपण काय म्हणूया, वी. क्रियापदाचं सूत्र आठवायचं. त्याच्यामध्ये भूतकाळ रूप असल्यामुळे काय येईल, हॅड. कारण पूर्ण भूतकाळ आहे, पूर्ण भूतकाळ हॅडच घ्यावं लागतं. वी हॅड. आलो, आलो म्हटलं की त्याचं मूळ रूप आठवायचं काय, कम. मग त्याला तिसरं रूप घ्यायचं, कम, केम आणि कम. कम केम, केम म्हणजे भूतकाळ आणि कम तिसरं रूप म्हणजे कमच आहे. म्हणजे वी हॅड कम पुण्याहून. फ्रॉम म्हणा आणि पुण्याहून अशी स्पेलिंग लिहायची नाही. कशी, PUNYAHU असं नाही लिहायचं. मेन शब्द लिहायचा असतो इंग्रजीमध्ये. वी हॅड कम फ्रॉम पुणे. आणि हा शब्द तुमचा राहिला ओळख दाखवणारा, दॅट इज द एस्टरडे. काय आला मग शब्द, वी हॅड कम फ्रॉम पुणे एस्टरडे. अशा प्रकारची वाक्य आपण वेगवेगळी घेऊ शकतो. म्हणजेच आपल्याला आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला जर काळ शिकायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टीकडे फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, क्रियापद. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं, क्रियापदाचं रूप असेल, क्रियापद माहित असतील, अर्थ माहित असेल तर तुम्ही वाक्य बनवू शकाल. पेपरमध्ये आलेली वाक्य तुम्ही ओळखू शकाल. तर बघा तिसरा प्रकार, भविष्यकाळातला तिसरा प्रकार म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. त्या ठिकाणी बघा थोडं लक्षात घ्या. जो आपला पूर्ण वर्तमान काळ होता जवळपास तसा आहे, फक्त विल एक्स्ट्रा आलेला आहे आणि हॅज निघलेला आहे. म्हणजे काय, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वी थ्री, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वी थ्री पूर्ण वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल, आपल्या सर्वांना वी थ्रीच घ्यायचं आहे. म्हणजे बघा आता आय विल हॅव गॉन, क्रियापद स्वरूप ओके आहे. विल हॅव दोन्ही पण सहाय्यकारी क्रियामध्ये या ठिकाणी आले आहेत की समजायचं पूर्ण भविष्यकाळ आहे. आय विल हॅव गॉन, मी गेलेलो असेल म्हटलंय. आता विल हॅवचा अर्थ असेल झाला बघा, मी गेलेलो असेल. वी विल हॅव गॉन, आम्ही गेलेलो असेल, पूर्ण भविष्यकाळ चालू आहे. परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स. आय विल हॅव गॉन, मी गेलेलो असेल. वी विल हॅव गॉन, आम्ही गेलेलो असेल. यू विल हॅव गॉन, तू गेलेला असेल. यू विल हॅव गॉन, तुम्ही गेलेला असाल. ही विल हॅव गॉन, तो गेलेला असेल. शी विल हॅव गॉन, ती गेलेली असेल. इट विल हॅव गॉन, तो तिथे सर्व गेलेले असतील. अँड लास्ट वन इज दे विल हॅव गॉन, ते सर्व गेलेले असतील. विल हॅव गॉन, विल हॅव वाक्यामध्ये आलं की दॅट इज डेफिनेटली परफेक्ट फ्युचर टेन्स. म्हणजेच काय,
पूर्ण भविष्यकाळ. बघा वाक्याकडे बघूया. पूर्ण भविष्यकाळाची ओळख या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. मी 1 वर्षाच्या आत इंग्रजी बोललेलो असेल हे मी तुम्हाला गृहीत दाखवलं आहे. डेफिनेटली खरोखरच तुम्ही इंग्रजी बोलाल किंबहुना बोलत असाल, ग्रामरचं नॉलेज आलं, ग्रामरची ॲबिलिटी आली, यू विल बी डेफिनेटली एबल टू स्पीक इंग्लिश. खरोखरच बघा आपल्याला पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य बनवायचं आहे. काय म्हणता येईल? करता यामध्ये कोणता आहे? आय. मी म्हणजे आहे. बघा हा घेतला करता. आता आपल्याला वाक्य बनवायचे, मी तुम्हाला काल म्हटलं होतं असं कम्प्लीट आहे मी नंतर 1 वर्षाच्यात असं बनवायचं नाही. काळ आपल्याला काय सांगतो, कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. पहिल्यांदा काळ लक्षात घ्यायचा. हे वाक्य काय आहे? बोललेलो असेल म्हणजेच काय असणार आहे? बोललेलो असेल म्हणजेच भविष्याची इंडिकेटर आपल्याला बघायला मिळतात. भविष्य आहे म्हणजे भविष्य काळामध्ये नंतर भविष्याचे पुन्हा 4 प्रकार आहे. साधा भविष्यकाळ आहे का, अपूर्ण भविष्यकाळ आहे का, पूर्ण भविष्यकाळ आहे का, चालू पूर्ण आहे. तर बोललेलो असेल म्हणजे पूर्ण क्रिया झालेली असेल असं गृहीत दाखवलेलं आहे. आय विल. आय विल. विल पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे. बोललेलो असेल, बोलत असेल असं नाही आलं. बोललेलो म्हणजे भविष्यकाळ पण ते बी पूर्ण दाखवत आहे. म्हणजेच विल हॅव हे दोन्ही पण घ्यावे लागणार आहे. आता बोललेलो म्हणजे पूर्ण दाखवते म्हणजेच आपल्याला बोलण्याचं मूळ रूप सत्य स्वरूप घ्यायचं. बोललेला आपण काय घेतो? स्पीक. आय विल. आय आय विल आणि हॅव घ्यायचे आपल्याला. आय विल हॅव बोलण्याला स्पीक म्हणतो. त्याचं तिसरं रूप काय आहे? स्पीक पहिलं, स्पोक दुसरं आणि स्पोकन. स्पीक, स्पोक, स्पोकन. मग आय विल हॅव स्पोकन. SPO सॉरी SPOKEN झालं स्पोकन म्हणजे स्पीकचं तिसरं रूप. आय विल हॅव स्पोकन इंग्लिश. कारण आपला मेन ऑब्जेक्ट काय आहे? इंग्लिश आहे. आय विल हॅव स्पोकन इंग्लिश 1 वर्षाच्या आत म्हटलंय. मग 1 वर्षाच्या आतला शब्द काय आहे? विदिन 1 इयर. आता या ठिकाणी इथे खाली लिहितो बघा, WITHIN विदिन ONE 1 आणि इयर. विदिन 1 इयर म्हणजे 1 वर्षाच्या आत. विदिन 2 इयर म्हणजे 2 वर्षाच्या आत. 1 वर्षाच्या आत म्हणजे शब्दाला विदिन 1 इयर. आय विल हॅव स्पोकन इंग्लिश विदिन 1 इयर. मी 1 वर्षाच्या आत इंग्रजी बोललेलो असेल. दॅट इज द हायपोटेनिस म्हणजे भविष्यवाणी आपण म्हणूया. ओके, लुक ॲट नेक्स्ट वन. आम्ही उद्या सकाळी लवकर अमेरिकेला पोहोचलेलो असेल. काय म्हणते बघा, अमेरिकेला पोहोचलेलो असेल. पहिल्यांदा आपला करता घ्या. वाक्य कितीही मोठा असू द्या, डोंट वरी, शब्दाकडे बघायचं नाही. आपल्याला करता कोणता आहे, कर्म कोणतं आहे, क्रियापद कोणतं आहे आणि सहाय्यकारी क्रियापद कसा असेल त्यासाठी पहिल्यांदा काळ ओळखणं गरजेचं आहे. लेट अस फाइंड आउट द टेन्स. व्हॉट टेन्स इज देअर? द टेन्स इज पोहोचलेलो असेल म्हणजे डेफिनेटली फ्युचर टेन्स. इन द फ्युचर टेन्स पोहोचलेलो म्हणजे परफेक्शन इज देअर म्हणजे पूर्ण काळाची क्रिया आहे. बघा वी सहाय्यकारी क्रियापद विल आणि हॅव. वी विल हॅव. आता पोहोचण्याला शब्द आहे रिच कारण ते क्रियापद आहे. रिचचं तिसरं रूप रिच. रिचड. रिचड मी काल म्हटलं बघा, रिचड रिचड असं रफ लँग्वेज मध्ये बोलायचं नाही. रिचड रिचड टॉकडं टॉकडं वाकडं वाकडं म्हणायचं नाही. रिच सायलेंट त्याचा उच्चार आहे. वी विल हॅव रिच तिसरं रूप आहे. हे मूळ रूप झालं रिच. रिच म्हणजे पोहोचणे आणि त्याला ईडी लावलं. भूतकाळी पण तेच आहे आणि तिसरं पण तेच आहे म्हणजे काय? वी विल हॅव रिच. कुठं? अमेरिका. मग ला म्हणजे टू आणि अमेरिका. अमेरिकेचं हे पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. बघा अमेरिका. वी विल हॅव रिच अमेरिका. कधी? उद्या सकाळी लवकर. मग कधी म्हणा लागेल? उद्या सकाळी लवकर. एकच शब्द वापरायचा, अर्ली इन द मॉर्निंग. वाक्य किती मोठं असलं तुम्हाला करता कर्म क्रियापद कळलं
ही वाक्याची कम्प्लेशन स्ट्रक्चर पॅटर्न लिहितो. वी विल हॅव रिच अमेरिका अर्ली इन द मॉर्निंग. आम्ही उद्या सकाळी लवकर अमेरिकेत पोहोचलेलो असेल. अशा पद्धतीने आपल्याला क्रियापदाची रूप, सहाय्यकारी रूप, कर्ता कर्म क्रियापद लक्षात घेऊन आपल्याला या ठिकाणी वाक्य बनवायची आहेत. तर त्या पद्धतीने वाक्य आपण घेतलेले आहेत. आता बघा पुढचा काळ आहे. तर बघा चालू पूर्ण वर्तमान काळ. परत वर्तमान काळ म्हणजे चौथा प्रकार आला. वर्तमान काळाचा शेवटचा प्रकार. जसं वर्तमान काळाला 4 प्रकार आहेत, भूतकाळाला 4 आहेत, भविष्यकाळाला 4 आहेत. साधा, अपूर्ण, पूर्ण, चालू पूर्ण. नवीन नाव आलं, चालू बी आलं आणि पूर्ण बी आलं. चालूला आपण जी सहाय्यकारी क्रियापद वापरली, जी क्रियापद वापरली तीच ह्याला वापरायची. आणि पूर्णला जे वापरलं म्हणजे दोन्हीचं कंटेंट, दोन्ही काळाचं कंटेंट याच्यामध्ये घ्यायचं आहे. बघा हॅव, हॅड, नवीन शब्द परत आला बघा या ठिकाणी. बीन, BEEN. मागच्या काही काळाच्या प्रकारामध्ये आपण बी हे वापरलं होतं. पण ते कोणतं बी होतं? ते बी होतं फक्त BE हे होतं. आता BEEN हे वापरायचं आहे. बीन आलं म्हटलं की चालू पूर्ण वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल, भविष्यकाळ आहे, ही त्याची ओळख लक्षात ठेवायची. हॅव बीन किंवा हॅज बीन किंवा हॅड बीन किंवा विल हॅव बीन. बघा लेट अस फाइंड आउट इट्स टाइप. आणि सूत्र बघा, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅड आणि BEEN बीन प्लस VING. आता मी तुम्हाला इथं काय सांगितलं आहे, चालू काळामध्ये आपण काय घेतलं होतं, मग क्रियापदाला ING लावलं होतं. आणि पूर्ण काळाचं काय घेतलं आहे, हॅव आणि हॅज घेतलेला आहे. म्हणून दोन्हीचं कॉम्बिनेशन आलं बघा या ठिकाणी. आय हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो आहे. बघा लक्षात घ्या अर्थ. हॅव आणि बीन आलं, BEEN आलं की समजायचं दॅट इज चालू पूर्ण काळ आहे, 4 नंबरचा काळ आहे. आयदर प्रेझेंट टेन्स और पास्ट टेन्स और फ्युचर टेन्स. BEEN म्हणजेच काय, BEEN म्हणजे काय, चालू पूर्ण. लक्षात ठेवा. मी तुम्हाला वारंवार फोकस का करत आहे, हॅमरिंग का करत आहे, कारण त्या काळाची ओळख तुमच्या लक्षात राहावं म्हणून. बघा आय हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो आहे. वी हॅव बीन गोईंग, आम्ही जात आलो आहे, जात आलेलो आहे. चालू पूर्ण वर्तमान काळ. कंटिन्युअस परफेक्ट, दोन्ही नाव एकत्र आहे बघा. कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. आय हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो आहे. वी हॅव बीन गोईंग, आम्ही जात आलेलो आहे. यू हॅव बीन गोईंग, तू जात आलेला आहे. यू हॅव बीन गोईंग, तुम्ही जात आलेला आहात. ही हॅज बीन गोईंग. बघा हॅवच्या ऐवजी तर हॅज आलं का, तर थर्ड पर्सन मध्ये ही सी इथला हॅजच वापरावं लागतं. तुमचं नाव असेल, माझं नाव असेल, माझ्या मित्राचं नाव असेल, तुमच्या मित्राचं नाव असेल किंवा कोणाची नाव असतील, हॅज वापरायचं. कधी, वर्तमान काळामध्ये. कोणत्या, चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये. आणि बाकीच्याकडे हॅव वापरले. शी हॅज बीन, BEEN बीन गोईंग, तो जात आलेला आहे. सी हॅज बीन गोईंग, ती जात आलेली आहे. इट हॅज बीन गोईंग, तो तिथे सर्व जात आलेले आहे. दे हॅव बीन गोईंग, ते सर्व जात आलेले आहेत. अशा पद्धतीनं हॅव बीन गोईंग किंवा हॅज बीन गोईंग दॅट इज द इंडिकेट्स और ओळख म्हणूया आपण त्याला. दिस इंडिकेट्स दिस sentence, this tense is from belonging, continuous, perfect, present tense. चालू पूर्ण वर्तमान काळ, अशा पद्धतीचा तो काळ आहे. आता यामध्ये हे वाक्य आपण कधी वापरतो, सकाळपासून मी चालत चालत आलेलो आहे. आता मला सांगा ही क्रिया संपलेली आहे का, नाही. सकाळपासून चालू क्रिया ही दर्शवत आहे. म्हणजे सकाळपासून मी पायी पायी अनुवानी चालत चालत आलेलो आहे. अर्ली इन द मॉर्निंग असं म्हणायचं. पण त्याच्या आधी वाक्य कसं घ्यायचं, आय हॅव बीन वॉकिंग. काय म्हणायचं, आय हॅव बीन वॉकिंग सिन्स. बघा चालू पूर्णची ओळख परत एका शब्दाने वाढली, सिन्स. आय हॅव बीन वॉकिंग सिन्स अर्ली इन द मॉर्निंग बाय
फीट. मी सकाळपासून पायाने चालत आलेलो आहे असं. हॅव बीन वॉकिंग, हॅव बीन ड्रिंकिंग. हॅव बीन ड्रिंकिंग म्हणजे काय? पीत आलेलो आहे. हॅव बीन इटिंग, खात आलेलो आहे. हॅव बीन रनिंग, पळत आलेलो आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. इट हॅज बीन गोईंग म्हणजे तो जात आलेला आहे. बघा आता मला जर स्पीकचा अर्थ घ्यायचा, बघा स्पीक हे क्रियापद घेऊन काय कसा होणार बघा. कोणतंही याच्यातलं सब्जेक्ट घ्या. सी म्हणूया. सी हॅज बीन रनिंग फास्ट सिन्स मॉर्निंग किंवा सिन्स 1 इयर, सॉरी सिन्स 1 आवर. काळ जर जास्त वाटला सकाळपासून म्हटलं तर आपण सिन्स वापरतो. 2 वर्ष 3 वर्षापासून म्हटलं तर सिन्स या शब्दाऐवजी आपल्याला फॉर हा शब्द वापरावा लागतो. कोणता? फॉर. FOR, फॉर. आणि सिन्स कधी वापरतो आपण? एक लिमिटेड पिरियड आहे त्याचा. जसं काय सकाळपासून मी जेवण करत आलोय असं म्हणत नाही आपण. सकाळपासून अभ्यास करत आलोय, 2 तासापासून मी अभ्यास करतोय. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स 2 hours. पण जर मी म्हटलं 3 वर्षापासून मी व्यायाम करत आलो आहे. काय म्हटलं मी? 3 वर्षापासून. आय हॅव बीन एक्सरसाइजिंग सिन्स, नाही म्हणत फॉर 2 years, फॉर 3 years. सिन्स ऐवजी फॉर वापरला. अशा पद्धतीने काळाची ओळख आहे हॅव बीन, हॅव बीन, हॅव बीन. ओके. नाउ लेट अस गो टुवर्ड्स द कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅड बीन. बघा ज्या पद्धतीने आपण वर्तमान काळाला कोणत्या? चालू पूर्ण. आता चालू पूर्णच लक्षात ठेवायचं. सध्या 4था प्रकार चालू आहे भूतकाळाचा. भूतकाळाचा 4था प्रकार कंटिन्युअस परफेक्ट म्हणजे चालू आणि पूर्ण. कंटिन्युअस अर्थ चालू, परफेक्ट अर्थ पूर्ण. कंटिन्यू पुढं काय नाव दिलंय? पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. एकच क्रियापद आहे. कोणतं? हॅड. कोणतं? सहाय्यकारी. आणि BEEN बीन. हॅड बीन म्हटलं की चालू पूर्ण लक्षात ठेवायचं हो. VING म्हटलं की त्याला लागलेला आहे अपूर्ण काळ. आणि हॅड बीन म्हटलं की पूर्ण काळ. दोघांचं कॉम्बिनेशन. चालू पूर्ण भूतकाळ. आय हॅड बीन गोईंग, मी जात आलेलो होतो. जात आलेलो होतो, खात आलेलो होतो, नाचत आलेलो होतो, पीत आलेलो होतो, पळत आलेलो होतो. दॅट इज द आयडेंटिफिकेशन ऑफ कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. बघूया. आय हॅड बीन गोईंग, मी जात आलेलो होतो. वी हॅड बीन गोईंग, आम्ही जात आलेलो होतो. हॅड बीन, हॅड बीन, हॅड बीन, हॅड बीन. चालू पूर्ण, चालू पूर्ण, चालू पूर्ण. ही हॅड बीन गोईंग, तो जात आलेला होता. सी हॅड बीन गोईंग, ती जात आलेली होती. इट हॅड बीन गोईंग, तो तिथे सर्व जात आलेले होते. ते हॅड बीन गोईंग, ते सर्व जात आलेले होते. अशा पद्धतीनं चालू भूतकाळाची ओळख या ठिकाणी आपण बघितलेली आहे. वाक्य बघायची गरज आहे का? आता मी तुम्हाला सांगितलं काल सकाळपासून मी अभ्यास करत आलेलो होतो. मग कसं घ्यायचं? काल सकाळपासून मी अभ्यास करत आलो होतो. करता घ्या. आय करत आलेलो होतो म्हणजे की काय घ्यावं लागेल? हॅड बीन स्टडिंग. स्टडी हे मूळ क्रियापद आहे. त्याचं तिसरं रूप काय घ्यायचंय? घ्यायचं नाही. विल ING म्हणजे त्यालाच ING लावायचं आहे. आय हॅड बीन स्टडिंग सिन्स अर्ली इन द मॉर्निंग yesterday. I had been studying since yesterday. लक्षात आलं तुमच्या? ओके. आता चालू पूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी बघा. चालू पूर्ण नाव आहे पण कोणाचा? भविष्यकाळाचा. ज्या पद्धतीने वर्तमान काळामध्ये आपण कोणत्या? चालू पूर्ण. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅज बीन घेतलं. आता भविष्यकाळ म्हटल्यावर त्याची ओळख तुम्हाला माहितच आहे. विल आहे आणि विल असल्यामुळं भविष्यकाळ हे आपल्या लक्षात आलं. परंतु चालू पूर्णची ओळख काय सांगितली होती? मगाशी आपण पूर्ण भविष्यकाळाला विल आणि हॅवच घेतलं होतं. ते बिन घेतलं नव्हतं. बिनच्या ऐवजी क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं होतं. आणि तेच काय आहे? विल हॅव बीन म्हटलं की चालू पूर्ण भविष्यकाळ, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. मग बघा साच्या दिलेला आहे. साच्यामध्ये सूत्र वापरायचंय. विल हॅव बीन, आय विल हॅव बीन गोईंग. नेहमीप्रमाणे गोज घेतलं क्रियापद मी. कारण आता आपलं पाठ झालंय 2-3 दिवस. आय विल हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो असेल. आता मी काय केलं आहे बघा. एक वचनच्या समोर अनेक वचन होतं पण आता तसं केलं नाही कारण जागा पूर्ण नाही. वाक्याची लेंथ वाढलेली आहे म्हणून मी एका खाली घेतलंय. दॅट इज द फर्स्ट पर्सन, फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन प्लुरल, सेकंड पर्सन
सिंग्युलर, सेकंड पर्सन प्लुरल आणि थर्ड पर्सन आणि शेवट दे खाली आहे बघा. आय विल हॅव बीन गोईंग, मी जात आलेलो असेल. वी विल हॅव बीन गोईंग, आम्ही जात आलेलो असेल. यू विल हॅव बीन, विल हॅव बीन म्हणलं की चालू पूर्ण भविष्यकाळ लक्षातच ठेवायचा 100%. कीप इन मेमरी. Whenever I'll ask you that what this sentence is from belonging, you should be able to tell this one. This is the example. This is the sentence of the future tense, but which continuous perfect future tense? That is, he will have been going. तो जात आलेला असेल. They will have been going. ते सर्व जात आलेले असतील. She will have been going. ती जात आलेली असेल. It will have been going. तो तिथे सर्व जात आलेले असतील. अशा प्रकारे चालू पूर्ण भविष्यकाळ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. मला वाटतं काळ सगळे संपले आहेत. आता मला सांगा, आपण पहिले 3 काळ बघितले. टू बीचा वर्तमान काळ, टू बीचा भूतकाळ, टू बीचा भविष्यकाळ. नंतर साधा 3 काळ बघितले. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. नंतर कंटिन्युअस 3 बघितले. कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस फ्युचर. परफेक्टचे 3 बघितले. कोणते? परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. आणि आता ते 4 बघितले, सॉरी 3 बघितले. कोणते? चौथा प्रकार कंटिन्युअस परफेक्ट. दोन नाव एकत्र घ्यायची. कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स. अशा पद्धतीनं 3 या 3 काळाचे 4 म्हणजे 12 झाले. पहिले 3 म्हणजे 15 झाले. आणखी 3 होते टू हॅवचे. वेन वी विल गेट द टाइम, दॅट टाइम आय विल डेफिनेटली टेल यू. तर बघा, वाक्य तुम्हाला सांगितलं आहे. पुढच्या वर्षी मी पहिला नंबर मिळवत आलेलो असेल. मिळवत आलेलो असेल म्हणजे काय? आय विल हॅव बीन गेटिंग फर्स्ट रँक इन द नेक्स्ट इयर. अशा प्रकारचं वाक्य होऊ शकतं. वाक्य किती लावा असू द्या, कर्ता लक्षात घ्या, कर्म लक्षात घ्या, क्रियापद लक्षात घ्या आणि सहाय्यकारी क्रियापद लक्षात घ्या. अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न पीडीएफ कुठे टाकू का? एक 2च फक्त, 2. बरोबर. तर आय होप मी असं अपेक्षित धरतो की तुम्हाला सगळ्यांना टेन्स समजला असेल. प्रश्नपत्रिकेचे जे सराव आहे, प्रश्नपत्रिका जो क्वेश्चन पेपर आहेत प्रॅक्टिसचे, ते ग्रुपला ऍड केलेले आहे, ग्रुपला शेअर करणार आहेत. तर आताच्या या काळाच्या अभ्यासानुसार सूत्र पूर्ण लक्षात ठेवा, सहाय्यकारी क्रियापद लक्षात ठेवा आणि क्रियापदाचे रूप लक्षात ठेवा. त्या पद्धतीनं काळाचा सराव दररोज करा. एक काळ घ्यायचा, त्याचं सूत्र लक्षात ठेवायचं, लिहून काढायचं, वाचून घ्यायचं, रिव्हिजन करायची, रायटिंग करायचं. अशा पद्धतीनं पूर्ण काळ तुम्ही दररोज 2 काळ घेतले, एक काळ घेतला जसं जमेल असं, डेफिनेटली मी तुम्हाला 100% शुअर सांगतो की तुम्हाला टोटल काळ समजतील आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांना तुम्ही सक्सेसफुली हे काळ ओळखून तुम्ही काळाचे एक्झाम्पल पूर्ण करावं अशी अपेक्षा करतो. आणि अशा प्रकारे आजचा हा ऑनलाईन क्लास विषय इंग्रजी घटक लँग्वेज स्टडी मध्ये काळ या घटकावर झालेला आहे. तर इन दिस वे दॅट्स इट, दिस क्लास इज हिअर ओव्हर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी गुड.